नमस्कार मंडळी. तर आज बनवला होता मी दुधी भोपळ्याचा हलवा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, दुधी भोपळ्याचा हलवा बोलते त्याचा कलर कसा आहे, त्याची पूर्ण डिटेल रेसिपी मी शेअर केली तुमच्यासोबत. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि दुधी भोपळ्याला मध्ये कट लावून त्याच्या साली काढून घ्यायच्या. त्याला स्वच्छ मी धुवून घेतलं आणि पाण्यामध्ये ठेवून दिलं आहे कट करून, जेणेकरून तो काळा नको पडायला. आणि एक एक करून मी जेवढे दुधी भोपळेचे पीस करून घेतलेले तेवढे सर्व मी किसून घेतलेत किसणीच्या साहाय्याने. आणि किसून झाल्याच्यानंतर कुकरचं भांडं घेतलं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये सर्व किसलेला दुधी ॲड करून 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्यात. आणि शिट्ट्या झाल्यानंतर मी ओपन केलं तर पूर्णपणे बघा दुधी आपला थोडा शिजलेला. तर त्याच्यामध्ये मी आता थोडंसं दूध ॲड करणार आहे. मी 1 ग्लास दूध ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि दूध ॲड केल्याच्यानंतर काय झालं, दूध मी ॲड केलं आणि झाकण ठेवलं. त्याच्यामुळे दूध फाटलं गेलं माझं. दूध फाटलं गेलं तर काय करणार, मग मी त्याच्यामध्येच पूर्णपणे ते सुकून दिलं पाणी दुधाचं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये माझी गूळ पावडर होती, ते 2 ते 3 चमचे मी गूळ पावडर ॲड केले. त्याच्यामुळे माझ्या दुधी हलव्याला असा कलर आला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित ती गूळ पावडर मिक्स करायची आहे. गूळ पावडरबरोबर मी 1 चमचा दूध पावडर देखील मिक्स केलेली. आणि पूर्णपणे आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे. आणि ते पाहू शकता पूर्ण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आपल्याला थोडा देखील नाही ठेवायचा आहे. आणि इलायची असेल तर इलायची पावडर देखील ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर मी मनुके ॲड केले आणि बारीक चॉप केलेले माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते, बदामचे पीसेस होते, ते ॲड केले. आणि ते पूर्णपणे आपला दुधी हलवा रेडी झाला आहे, पाहू शकता. पूर्णपणे त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे आणि आपल्याला दुसरं काही ॲड करायची गरज नाही पडली. आणि ते आपला दुधी हलवा रेडी झाला आहे, खूप टेस्टी झालेला. बघा, एकदा नक्की बनवून बघा अशा रेसिपी. आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.